मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार श्रीरंग बारणे असेल। विरोध होताना पाहायला मिळतोय। मला त्याच्या संदर्भात काही बोलायचं नाही। महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, नंतर सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार आणि आरपीआय या महायुतीच्या घटक पक्षाचा उमेदवार काही दिवसातच तुम्हाला कळेल। या मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार श्रीरंग बारणेच असेल। खरं तर आप्पा, गेल्या काही दिवसांमध्ये बीजेपी कडून तुम्हालाही ऑफर होती उमेदवार भाजपच्या तिकिटावर असावा, नाही, तुम्ही चुकीची माहिती सांगतात। अशी कुठल्याही प्रकारची ऑफर नाही। महायुतीचा उमेदवार श्रीरंग बारणे। ज्यांना उमेदवारी मिळाली आहे महाविकास आघाडीकडून संजोग वगैरे, हे तर म्हणतात की माझी लढत फक्त भाजपशी होणार आहे। म्हणजे तुम्हीच भाजपचे उमेदवार असणार आहात की तुम्हाला गृहीत धरत नाही? मला ज्या उमेदवाराचा थांगपत्ता पण या मतदारसंघामध्ये नाही त्याविषयी अधिक बोलणं उचित होणार नाही। तर तो उबाटाचे जे उमेदवार आहेत संजोग वगैरे यांनी थेट तुम्हाला आव्हान दिलेलं आहे की गद्दारांना आम्ही पाडणार आणि पुन्हा ते कोणत्या पक्षातून आले, कोणत्या पक्षाची गद्दारी करून आले ते त्यांना पहिलं विचारा। एक प्रश्न आहे की महायुतीचे उमेदवार आपण होणार हे ठामपणे सांगत आहात, मात्र परिस्थिती अशी उद्भवली आणि तुम्हाला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढावी लागली, तर तुमची तयारी आहे का? त्या संदर्भात मध्ये आता कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करणं उचित ठरणार नाही। महायुतीचा उमेदवार श्रीरंग बारणे हाच असणार हे तुम्हाला सांगतो। महायुतीमध्ये अनेकदा उमेदवारांची देवाणघेवाण झाली आहे। शिरूरमध्येही तेच चित्र आहे। शिवाजी आढळराव पाटील जे आहेत ते राष्ट्रवादीकडून लढू शकतात, तसं चित्र मावळमध्ये पाहायला मिळू शकतं। श्रीरंग बारणे हे महायुतीचे उमेदवार असतील हे तुम्हाला ठामपणे सांगतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।